बीडच्या परळीमध्ये महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण, अभ्यासिकेला जात असताना प्रणव मुंडेला मारहाण केल्याची घटना. परळी पोलिसात अज्ञात 2 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल. महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी तपास सुरू असून काही जण ताब्यात, मात्र या टोळीतील गुंडांकडून दमदाटी सुरू. ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप, तर ज्ञानेश्वरी मुंडेंच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. रोहित पवारांकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी. नायडूंच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार. दादांच्या अपघाताच्या चौकशी प्रकरणी रोहित पवार सध्या आक्रमक. तर रोहित पवारांचे आरोप राममोहन नायडू आणि टीडीपीनं फेटाळले. सूत्रांची माहिती, अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य लवकरच बाहेर येईल. दोषींवर कारवाई करणार राममोहन नायडूंची भूमिका. केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंनी राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी. तर अजित पवारांच्या अपघातासंदर्भात काँग्रेस कार्यकारिणी अंतिम भूमिका मांडणार. पृथ्वीराज चव्हाणांची माहिती. काही जणांकडून विमान अपघातासंदर्भात विनाकारण संशय निर्माण करण्याचं काम. अपघातासंदर्भात बाकीच्यांनी बोलणं थांबवावं, माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांची प्रतिक्रिया. एनडीएमध्ये कधी कुणाला द्यायचं हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल. सगळ्या गोष्टी उलगडल्यानंतर खरं काय ते समजेल. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. राज्यसभेत संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींचं असणं गरजेचं. राज्यसभेची रिक्त जागा आम्हालाच मिळावी, आदित्य ठाकरेंची मागणी. तर प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेवर पाठवण्याचे आदित्य ठाकरेंचे संकेत. तर याआधी सुद्धा अनेक वेळा वरिष्ठ नेत्यांच्या गाडीचे सारथ्य करण्यात आलेले आहे. शिरसाटांना पूर्ण घटनाक्रम माहीत नाही. सुनेत्रा पवारांचं शासकीय वाहन नव्हतं, तर खासगी वाहन होतं. अनिकेत तटकरेंचं शिरसाटांना प्रत्युत्तर. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा. अंबादास दानवेंचा आरोप. तर कंपन्यांनी बनावट बँक गॅरंटी देऊन कंत्राटं लाटली. संबंधित कंपन्या गुजरातच्या कारवाई झालीच पाहिजे, दानवेंची मागणी. घोटाळा झाला असेल तर कुणालाही सोडलं जाणार नाही, नवनाथ बन यांचं उत्तर. दरम्यान दानवेंकडे पुरावे असल्यास संबंधित यंत्रणांकडे द्यावे. ट्विटवर आरोप करू नये, तर नवनाथ बन यांचा निशाणा. काँग्रेसचं आंदोलन म्हणजे माकडचाळे. एआय समिट कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न. एआय समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंची टीका. ठाण्यामध्ये राहुल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन. दिल्लीतील एआय समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनाचा निषेध. राहुल गांधींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, खासदार नरेश म्हस्केंची मागणी. नवी दिल्लीमध्ये काँग्रेस विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आंदोलन. तर एआय समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनाचा हा निषेध. राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे पदाधिकारी धीरज शर्मांच्या नेतृत्वात हे आंदोलन. तर राजकारणामध्ये असलो तरी काही वाद समजदारीनं मिटतात. दादा भुसे आणि राष्ट्रवादीच्या अब्रू नुकसानीच्या खटल्यावर गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. माफी मागून आनंदी झालेल्या जगातला पहिला माणूस असावा, भातखळकरांची राऊतांवर टीका. तर माणसानं पाप केलं नसेल तर ते नेहमीच आनंदी राहील, राऊतांचं भातखळकरांना प्रत्युत्तर. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशासक म्हणून कारभारी होणार. राज्य सरकारकडून परिपत्रकही जारी. 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी हा निर्णय. मुंबईमध्ये उद्या राष्ट्रवादीकडून अजितदादांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन. श्रद्धांजली सभेसाठी मोठे राजकीय नेते उपस्थित राहणार. सगळीकडची स्थानिक राजकारणाची समीकरणं वेगवेगळी. स्थानिक पातळीवरील समीकरणांनुसार महायुतीच विजयी होणार, एकनाथ शिंदेंना विश्वास. तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्ता स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद शिवसेनेला मिळेल. निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा आम्ही जिंकल्यात, वरिष्ठ नेते मंडळी योग्य तो निर्णय घेतील. आमदार महेंद्र दळवींची प्रतिक्रिया. विरोधी पक्षनेत्या होण्यासाठी आता 10% सदस्य संख्या आवश्यक. विरोधी पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नाही, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. जगदंबा तलवार पुन्हा भारतात यावी यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. तलवार भारतात आणण्यासाठी मंत्री शेलारांनी प्रयत्न करावेत, संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन. शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवून विकास होत नसतो, शेतकऱ्यांना सोबत घेऊनच शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करू. कोल्हापुरातील कार्यक्रमामध्ये मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य. पंकजा मुंडेंनी झाडांची आणि सैनिकांची तुलना केली. पंकजा मुंडेंच्या बुद्धीची कीव येते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची ट्विट करत टीका. अजितदादांच्या अपघाती निधनाला अद्याप 1 महिनाही पूर्ण झालेला नसताना बारामतीमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये वाढदिवस साजरा. टीकेनंतर संबंधित महिला पदाधिकाऱ्यांकडून दिलगिरी व्यक्त.
नाशिकमध्ये राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित, आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या प्रयत्नांना यश, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडलेल्या बैठकीत आंदोलनावर तोडगा. भंडाऱ्यामध्ये बाळ विक्रीचं आणखी एक प्रकरण समोर, गोंदियातील डॉक्टर नितेश वाजपेयीनं भंडाऱ्याच्या मेहदुरा या ठिकाणी दाम्पत्याला बाळ विकलं. महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांनी हे बाळ ताब्यात घेतलं. वस्तुस्थिती पाहून कठोर कारवाई करण्याचे आदेश, 2 ते 3 दिवसात प्राथमिक अहवाल येईल. बदलापुरातील अंडाशय तस्करी प्रकरणी मंत्री प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. उत्तर भारतीय कुटुंब रेल्वे फलाटावर झोपलेलं होतं. खाऊचं आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध. पुण्यातील अत्याचार प्रकरणी रुपाली चाकणकरांची माहिती. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी, महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवींचं पोलीस महासंचालकांना पत्र. विकास गोगावलेंच्या प्रकरणामध्ये सहकार्य करा असा वरिष्ठांकडून दबाव. पत्रात उल्लेख तर तडवींचा आत्महत्या करण्याचाही इशारा. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती प्रक्रियेला आता सुरुवात. 921 पदांसाठी 60,000 उमेदवारांची कसोटी. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी सीसीटीव्ही आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. कोल्हापुरात राजर्षी शाहू जन्मस्थळी उभारण्यात आलेल्या शाहू महाराज वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन. कराडमध्ये ग्रामविकास विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात महिलांचे हाल. कार्यक्रमातून निघून जाणाऱ्या महिलांना अडवण्याची अधिकाऱ्यांवर वेळ. अमरावतीमध्ये रस्त्यावर कचरा जाळल्यामुळे या ठिकाणी हे प्रकार वाढत असल्याचं समोर. पालिका प्रशासनाचा आता कठोर निर्णय. पालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणं पूर्णतः बंद. नियमभंग केल्यास 5,000 दंड ठोठावला जाणार. बीडच्या परळीतील लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडेला न्यायालयीन कोठडी. 23,000 रुपये लाच मागितल्याचं प्रकरण. व्यंकटेश मुंडेची बीडच्या कारागृहाचं धरवानगी. वाशिममध्ये आर्थिक विवंचनेतनं शेतकऱ्याची आत्महत्या. मालेगाव तालुक्यातल्या पांगरी नवघरे या गावातली ही घटना. दरम्यान मुलीचा बस्ता खरेदीच्या या विवंचनेतनं शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची माहिती. अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या सासूला मारण्यासाठी विषप्रयोग. पंढरपूरच्या उंबर गावातली घटना. सासूचे प्राण वाचले, मात्र पाण्यातनं विषारी औषध प्यायल्यानं या पतीचा मृत्यू झाल्याची माहिती. आरोपी महिला सारिका लोहारला अटक. सांगलीच्या विट्यामध्ये भाजपनं राष्ट्रीय महामार्गाचं काम बंद पाडलं, तर चुकीच्या पद्धतीनं हे काम सुरू असल्याचा आरोप. 30 फूट रस्ता असताना विटा नगरपालिकेनं 21 फूट रेखांकन केल्याचा माजी नगराध्यक्ष वैभव पाटलांचा आरोप. गोंदियातील जवानाला हिमाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना वीरमरण. दरड कोसळल्यानं सुभेदार नेताराम हेमराज हे शहीद, तर सुकाटोला पिपरिया या मूळ गावी शासकीय इतमामात शहीद जवानावर अंत्यसंस्कार. ठाण्यातील नेवाळी बदलापूर रोडवर एमआयडीसीची पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. डावळापाडा या गावातल्या पाईपलाईन फुटल्याची माहिती. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे आंबा बागांना मोठा फटका बसण्याची आता शक्यता. लातूरमध्ये साधू संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलाय, तर सोहळ्यामध्ये आज रिंगण सोहळा पार पडणार. तर सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक आणि वारकरी सहभागी झाले. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये सलीम खान यांची भेट घेतली. सलीम खान यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार. शाहरुखकडून तब्येतीचीही विचारपूस.